आहे ती आहे किंगडम. ओके, विच वन? आता आपण युनिट्स करूया किंवा स्टेप्स त्याला आपण म्हणू शकतो. त्याच्यामध्ये पहिली कोणते? किंगडम स्टार्ट होते. किंगडम नंतर आपण याचे डेफिनेशन्स बघणार आहोत. किंगडम नंतर काय येतं? डिव्हिजन इन केस ऑफ प्लांट आणि इन केस ऑफ ॲनिमल फायलम. त्याच्यानंतर कोणते बघा? किंगडम झाला, डिव्हिजन, देन क्लास, ऑर्डर, क्लास, ऑर्डर, फॅमिली, class, order, then family is there, then genus. Okay, continue with it. Genus and last one is the species. Okay, तर ह्या काय आहेत? तर हे डिफरंट कॅटेगरीज आहेत, हो ना. ऑर्गॅनिझमचं आपल्याला काय करायचं आहे? अरेंजमेंट करायचे सिस्टमॅटिकली. तर त्याच्यासाठी आपल्याला काही रँक्स, काही लेवल्स ज्यांची अरेंजमेंट आहे त्याला आपण टॅक्झॉनॉमिक हराची म्हणतो. प्रत्येक स्टेपला, प्रत्येक जे लेवल आहे तिला आपण काय म्हणतो? टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी म्हणतो. म्हणजे हे अरेंजमेंट झाले किंगडम पासून स्पेसिस पर्यंत. हे काय झाले? अरेंजमेंट झाले, सिस्टमॅटिक अरेंजमेंट आपण ऑर्गॅनिझम झालं. ओके, आणि याच्यामधील प्रत्येक ही जी आहे स्टेप आहे किंवा लेवल आहे किंवा रँक आहे त्याला आपण टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी म्हणायची. आणि ह्या सगळ्या टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीची एक स्पेसिफिक अरेंजमेंट आहे, त्याला आपण म्हणायचं टॅक्झॉनॉमिक हराची. आणि ह्या सगळ्या टॅक्झॉनॉमिक हराचीच्या किंगडम, डिव्हिजन, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जेनस, स्पीसीज ह्या सगळ्या काय आहेत? दोज आर द युनिट्स ऑफ क्लासिफिकेशन. आता हे सगळे युनिट झाले, याला आपण काय म्हणू शकतो? युनिट्स ऑफ क्लासिफिकेशन सुद्धा आपण याला म्हणू शकतो. ओके, तर त्याच्यानंतर बघा जीनस, स्पेसीज आर कॅटेगरीज इन हायरार्ची सिक्वेन्स. क्वेश्चन तुम्हाला असा विचारू शकतो की टॅक्झॉनॉमिक हायरार्ची मधल्या काही कॅटेगरीची नावं सांगा. मग किंगडम ही एक स्टेप आहे, ही सुद्धा कॅटेगरी आहे. डिव्हिजन एक स्टेप आहे, इट इज ऑल्सो द टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी. देन क्लास इज ऑल्सो कॅटेगरी, देन ऑर्डर इज ऑल्सो कॅटेगरी, फॅमिली इज ऑल्सो कॅटेगरी, स्पेसीज इज ऑल्सो कॅटेगरी. Why we are saying both are the categories? Because it shows a particular step, a particular level, a particular rank in the taxonomic hierarchy. म्हणजे या अरेंजमेंट सिस्टमॅटिक अरेंजमेंट मध्ये एखादी स्टेप, एखादी लेवल, एखादी रँक रिप्रेझेंट करते, म्हणून याला आपण कॅटेगरी म्हणतो. ओके, आता ही झाली टॅक्झॉनॉमिक हायरार्ची. या कॅटेगरी झाल्या सिंगल ज्या आहेत या सगळ्या काय? टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज आहेत. आता आपण टॅक्झॉनॉमिक हायरार्ची संदर्भ बघूया. टॅक्झॉनॉमिक HIE हा वेगळा रंग वापरलेला आहे कारण तुमच्या लक्षात ठेवा टॅक्झॉनॉमिक. आता ह्या सगळ्या कॅटेगरीज आहेत. द प्रॉपर सिस्टमॅटिक अरेंजमेंट ऑफ टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज इन अ प्रॉपर वे, दिस इज कॉल्ड एज द टॅक्झॉनॉमिक हायरार्ची. त्याच्यामध्ये लेवल्स असतात, रँक्स असतात, त्या हायरार्ची झाले हे सगळे युनिट्स आहेत. ओके, दीज आर कंपल्सरी कॅटेगरीज. बिसाइड्स देयर आर सम फॅकल्टेटिव्ह कॅटेगरीज लाईक सब ऑर्डर, सब फॅमिली. म्हणजे याच्यामध्ये कॉमन झालं, ह्या असणारच कंपल्सरी कॅटेगरीज आहे. पण याच्यामध्ये सुद्धा डिवायडेशन असू शकतं की ज्याच्यामध्ये सब फायलम असू शकतात, सब क्लास, सब ऑर्डर असू शकतो. पण कंपल्सरी असणाऱ्या कॅटेगरीज कुठल्या? किंगडम, डिव्हिजन, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस आणि स्पेसीस. ओके, so after that we move towards the next one. This is the taxonomic hierarchy. आणि ह्या टॅक्झॉनॉमिक हायरार्ची मध्ये आपल्याला बघायचं आहे व्हॉट इज टॅक्झॉन. टॅक्झॉन काय बघा? टॅक्झॉन इज द टॅक्झॉनॉमिक ग्रुप ऑफ एनी रँक इन अ सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन. टॅक्झॉन काय? टॅक्झॉन इज द टॅक्झॉनॉमिक ग्रुप ऑफ एनी रँक. हा एक टॅक्झॉनॉमिक ग्रुप आहे, हा एक टॅक्झॉनॉमिक ग्रुप आहे, हा एक टॅक्झॉनॉमिक ग्रुप आहे, हा एक टॅक्झॉनॉमिक ग्रुप आहे. तर त्याला आपण काय म्हणायचं? टॅक्झॉन असं म्हणतो. काय म्हणतो? TAXON. आता म्हणाल व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन टॅक्झॉन अँड कॅटेगरी. कॅटेगरी म्हणजे रँक, कॅटेगरी म्हणजे लेवल, कॅटेगरी म्हणजे स्टेप. ओके, आणि त्याच्यामधल्या ऑर्गॅनिझमचा जो ग्रुप आहे त्याला आपण टॅक्झॉन म्हणायचं. इट इज द ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम विच इज इन्क्लुडेड इन अ पर्टिक्युलर कॅटेगरी. दिस इज कॉल्ड एज द टॅक्झॉन. ओके, दिस इज टॅक्झॉन. आणि याच्यामध्ये क्लासिफिकेशन मला HJ लांब इन 1948. कोण? HJ लांब. सायंटिस्टचं नाव तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. HJ लांब इन 1948.
हा जो शास्त्रज्ञ जे लांब इन 1948 इन प्लॅन क्लासिफिकेशन सिस्टम टॅक्झॉन सांगितलं इन प्लॅन किंगडम ईच वन ऑफ द फॉलोइंग इज अन एंजिओस्पर्म आणि याच्यामध्ये ज्या काही जे लांबनं हे टॅक्झॉनॉमिक हायरार्की संदर्भात इन्फॉर्मेशन टॅक्झॉन संदर्भात हे आहे ही सगळी इन्फॉर्मेशन याची जे लांब इन 1948 मध्ये सांगितलेलं मग याच्यामध्ये वेगवेगळे ग्रुप्स असतात आता हे सगळं का करायचं व्हाय वी आर क्लासिफाइंग द ऑर्गॅनिझम इन पर्टिक्युलर ग्रुप ऑर इन अ टॅक्झॉनॉमिक हायरार्की तर आपल्याला एखाद्या ऑर्गॅनिझमचा डिटेल स्टडी करायचं मग त्याच्यासाठी आपल्याला दोन एक्झाम्पल आपण घेऊ की ज्याच्यामध्ये वन फ्रॉम बॉटनी अँड अनदर फ्रॉम द झूलॉजी ओके याच्यामध्ये पहिले एक्झाम्पल घेऊया आपण डायरेक्टली आता इथंच याच्या समोरच मी मांडतो म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल याच्यामध्ये आपण एक्झाम्पल घेऊया प्लॅनचं रोझा सायनेन्सिस जास्वंदीचं प्लॅन तुम्हाला माहित आहे जास्वंदी म्हणजेच रोझा सायनेन्सिस म्हणजे त्याला आपण चायना रोज असं म्हणतो मग चायना रोज हा कशा कोणत्यामध्ये येतो किंगडम प्लॅन्टी किंगडम प्लॅन्टी त्याच्यानंतर त्याचे डिव्हिजन कोणते अँजिओस्पर्मी आता इथं फायलम येऊ शकत नाही प्लॅन्ट ज्या वेळी असतं त्यावेळी आपण काय वापरतो डिव्हिजन वापरतो म्हणजे काय अँजिओस्पर्मी अँजिओस्पर्मी त्याच्यामध्ये क्लास कोणता आहे डायकॉटिलिडॉन डायकॉटिलिडॉन हा त्याचा क्लास आहे ऑर्डर माल्वेल्स आहे ऑर्डर माल्वेल्स आहे फॅमिली माल्वेसी आहे जीनस कुठले आहे बघा हिबिस्कस हिबिस्कस आहे आणि स्पेसिस जे आहे ते रोझा सायनेन्सिस हे टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी किंवा हे क्लासिफिकेशन झालं सायंटिफिकली ज्यावेळी आपण एखाद्या ऑर्गॅनिझमची इन्फॉर्मेशन लिहित असतो त्यावेळी अशा पद्धतीने लिहायचं त्याची किंगडम प्लॅन्ट आहे म्हणजे ऑल प्लॅन्ट्स आर इन्क्लुडेड इन किंगडम प्लॅन्ट प्लॅन्टी किंगडम मध्ये सगळे प्लॅन्ट्स इन्क्लूड असतात है ना मग त्याची हे प्लॅन्ट ऑल प्लॅन्ट्स आर नॉट लुक सिमिलर सगळेच प्लॅन्ट सिमिलर दिसत नाही मग त्याच्यामध्ये काही ग्रुप्स पाडले ऑन द बेसिस ऑफ देअर सिमिलरिटीज अँड डिफरन्सेस मग त्याच्यामध्ये हे जे रोझा सायनेन्सिस म्हणजे जे हिबिस्कस म्हणजे जास्वंदीचं फूल म्हणजे फ्लॉवरिंग प्लॅन्ट फ्लॉवरिंग प्लॅन्ट मध्ये काय ऑल फ्लॉवरिंग प्लॅन्ट्स आर फॉल इन द डिव्हिजन अँजिओस्पर्मी मध्ये सगळे फ्लॉवरिंग प्लॅन्ट्स येतात म्हणून इथं काय दिलं आहे हिबिस्कस जास्वंदीचं झाड फ्लॉवरचं आहे त्याला फ्लॉवर येतात म्हणून याला अँजिओस्पर्मी मध्ये डायकॉटिलिडॉन मध्ये म्हणजे काय जसं की शेंगदाणा आहे हो ना शेंगदाणा ज्यावेळी आपण वेगळा करतो when we want to break the groundnut seed we find टू क्वाटिलिडॉन्स दोन त्याचे दाणे दिसतात म्हणजे क्वाटिलिडॉन्स असतात म्हणून त्याला डायक्वाटिलिडॉन आणि ज्वार मका वगैरे बघितला मेज बघितला तर त्याचा एकच पार्ट असतो त्याला ग्रुप केला तर सिंगल असतो म्हणून त्याला मोनोक्वाटिलिडॉन मग त्याची हिबिस्कसमध्ये कशामध्ये मोडतं तर डायक्वाटिलिडॉन दोन क्वाटिलिडॉन माल्वेल्स आहे माल्वेसी फॅमिली आहे हिबिस्कस त्याची जीनस आणि रोझा सायनेन्स आहे म्हणजेच काय तर याच्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की लार्जेस्ट category of the taxonomic hierarchy एक arrangement of classification of the categories ओके तर त्याच्यामध्ये लार्जेस्ट कॅटेगरी कोणती आहे किंगडम आहे आणि लोवेस्ट कॅटेगरी कुठली आहे स्पेसिस आहे मग त्याची ही युनिट ऑफ क्लासिफिकेशन तुम्ही लक्षात ठेवायचं ओके आता या क्वेश्चन तुम्हाला असा विचारू शकतो गिव्ह वन एक्झाम्पल ऑफ प्लॅन अँड एक्सप्लेन द टॅक्सॉनॉमिक हायरार्की असं विचारलं तर एक एक्झाम्पल घेतलेलं आहे रोझा सायनेन्सिस किंवा चायना रोज ज्याला हिबिस्कस असं म्हणतो मग त्याची सुरुवात आपण किंगडमच्या खालोखाल डिव्हिजनच्या खालोखाल क्लासच्या खालोखाल ऑर्डरच्या खालोखाल फॅमिलीच्या खाली जीनस आणि त्याच्या खाली स्पेसिस म्हणजे हे असं अरेंजमेंट आपण लिहू शकतो आणि त्याचे जे काय कॅरेक्टरिस्टिकच्या बेसिसवर जे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे किंवा त्याची नावं दिलेली आहे ते आपण इथं लिहू शकतो दिस इज ऑल मोर अबाउट द प्लॅनचं एक उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे त्याचं रोझा सायनेन्सिसचं आहे आता आपण एक दुसरे घेऊया ते उदाहरण घेऊया ॲनिमलचं आपल्याला टॅक्सॉनॉमिक हायरार्की किंवा क्लासिफिकेशन सायंटिफिक क्लासिफिकेशन आपल्याला
लिहायचं आहे. कोणतं घेऊया? पुस्तकामध्ये जे दिलेलं आहे तेच घेऊया. त्याच्यामध्ये नाजा म्हणजे किंग कोब्रा जो आहे, किंग कोब्रा नाग आपण ज्याला म्हणतो, त्याचं टॅक्झॉनॉमिक हराची आपण बघूया किंवा क्लासिफिकेशन बघूया. त्याच्यामध्ये ऑल ॲनिमल्स ऑल ॲनिमल्स कशामध्ये मोडतात? ऑल ॲनिमल्स आर फॉल इन द किंगडम ॲनिमालिया. आता इन केस ऑफ प्लांट्स डिव्हिजन आपण वापरतो आणि इन केस ऑफ ॲनिमल आपण काय वापरणार आहे? फायलम. काय वापरणार आहे? फायलम. आता याचा फायलम कुठला आहे? तर फायलम क्वाड्रेटा, कारण त्याचा नोटोकॉर्ड किंवा व्हर्टिब्रल कॉलम त्याच्यामध्ये प्रेझेंट असतो. तुम्ही याला क्वाड्रेटा हा त्याचा फायलम आहे. त्याच्यानंतर सरपटणारा प्राणी आहे, हो ना, किंग कोब्रा. नाग तुम्हाला माहिती आहे सरपटणारा प्राणी म्हणून तो जे 5 क्लासेस आहेत त्याच्यामधल्या एका क्लासमध्ये रेप्टालियामध्ये तो जातो. सरपटणारे प्राणी रेप्टिलिया हा क्लास आहे. कोणत्या ऑर्डरमध्ये येतो? तर त्याची ऑर्डर आहे स्क्वॅमॅटा. त्याच्यानंतर फॅमिली कुठली आहे? इलियापिडी. जीनस कुठला आहे? नाजा. आणि जीनस कुठला आहे? नाजा. आणि सायंटिफिक नाव लिहिताना आपण कसं लिहायचं? नाजा असं बायोनॉमियल नोमेनक्लेचरच्या मदतीने लिहायचं. ओके, सो दिस इज अबाउट टॅक्झॉनॉमिक हायरार्ची. पुन्हा एकदा रिपीट करतो. व्हॉट इज टॅक्झॉनॉमिक हायरार्ची? टॅक्झॉनॉमिक हायरार्ची is the scientific arrangement or arrangement of classification of the different categories in a well planned manner. well planned manner म्हणजे क्लासिफिकेशनचे अरेंजमेंट आहे, जी कॅटेगरीजचे अरेंजमेंट आहे त्याला आपण टॅक्झॉनॉमिक हायरार्ची म्हणायचं, की ज्याच्यामध्ये लेवल्स आणि रँक्स आहेत किंवा स्टेप्स, लेवल्स किंवा रँक आहे त्याला आपण काय म्हणायचं? त्याच्यामधल्या कॅटेगरीज म्हणायचं, टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी असं म्हणतो. आणि त्या टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीमध्ये जो ऑर्गॅनिझमचा ग्रुप आहे त्याला आपण टॅक्झॉन म्हणायचं, ज्याचं याचे जे लांब 1948 मध्ये त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, त्याच्यामध्ये एक उदाहरण बघितलं प्लॅन्टमधलं, ज्याचं रोजा सायनेन्सिस आहे, म्हणजे हिबिस्कस म्हणजे जास्वंद. आणि ॲनिमलमधलं एक एक्झाम्पल बघितलं. दिस इज अबाउट द कोब्रा, किंग कोब्रा किंवा नाग ज्याला आपण म्हणतो, त्याचं सायंटिफिक नाव नाजा. आणि किंगडम टू स्पेसिस त्याचं कसं काय एक्सप्लेनेशन आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आय होप ऑल ऑफ यू understanding very well. Okay, then after that classification, scientific classification or taxonomic hierarchy or arrangement of the classification in different categories हे जे बघितलेलं आहे. त्याच्यानंतर एक क्वेश्चन 2 मार्काला तुम्हाला विचारू शकता, राईट द युनिट्स ऑफ क्लासिफिकेशन. तर युनिट्स ऑफ क्लासिफिकेशन इन डिसेंडिंग ऑर्डर और इन असेंडिंग ऑर्डर असे विचारू शकतात. मग त्याच्यामध्ये तुम्ही सिंपल ज्या कॅटेगरीज आहेत तर तुम्ही कशा लिहायच्या? जे इथं दिलेलं आहे अशाच्या अकॉर्डिंगली चढत्या क्रमाने किंवा उतरत्या क्रमाने लिहायला सांगितलं तर तुम्ही असं लिहायचं आहे. हे काय? युनिट्स ऑफ क्लासिफिकेशन, हो ना. ते एकसारखंच आहे, फक्त लक्षात ठेवायचं की कोणत्या प्रश्नाला कशा पद्धतीचं उत्तर लिहायचं. हे काय? युनिट्स ऑफ क्लासिफिकेशन आहे. आता हे युनिट्स ऑफ क्लासिफिकेशन कुठलं आहे? तर फर्स्ट युनिट किंगडम आहे, फायलम आहे, इन केस ऑफ प्लांट डिव्हिजन आहे, क्लास आहे, ऑर्डर आहे, फॅमिली, जीनस आणि स्पेसिस. याच्यामध्ये 2 डेफिनेशन मी आता तुम्हाला सांगतो. नेक्स्ट लेक्चरला आपण सगळ्या डेफिनेशन इन डिटेलमध्ये बघू. ओके, सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ किंगडम? किंगडम इज द लार्जेस्ट ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम ऑफ इन अ टॅक्झॉनॉमिक हायरार्ची. टॅक्झॉनॉमिक हायरार्ची मधला लार्जेस्ट ग्रुप जो आहे ऑर्गॅनिझमचा त्याला आपण किंगडम असं म्हणतो. अँड व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ स्पेसिस? सिंपल डेफिनेशन आहे. स्पेसिस इज द group of closely related organisms. They are able to interbreed and produce a offspring. तर एक ज्याला आपण स्पेसिस म्हणतो. दुसरी सिंपल डेफिनेशन काय? इट इज द लोवेस्ट कॅटेगरी ऑफ टॅक्झॉनॉमिक हायरार्ची किंवा क्लासिफिकेशन. ओके, आय होप ऑल ऑफ यू अंडरस्टँडिंग व्हेरी वेल व्हॉट इज द टॅक्झॉनॉमिक categories, what is the taxonomic hierarchy, and then units of classification. Next lecture we will discuss about the definitions of different units of classification. Okay, thank you very much.